जर तू सध्या मनाने खूप थकली आहेस, प्रत्येक गोष्टबद्दल विचार करतेस, हे बरोबर आहे की नाही? तो निर्णय योग्य आहे की नाही? घेऊ की नको? काय झालं असतं जर मी असं केलं असतं? असे अनेक प्रश्न मनामध्ये गोंधळत आहेत. तर आजचा टॅरो कार्ड तुझ्यासाठी एक स्पष्ट मेसेज घेऊन आला आहे. हे कार्ड सांगतंय तू तुझ्या विचारांच्या जाळ्यात अडकली आहेस आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे जाळं तू स्वतःच विणलं आहे. चिंता, शंका आणि स्वतःवरचं दडपण यातून. तू एक सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनावर घेतेस. पण युनिवर्स तुला सांगते, तू ज्या गोष्टींबद्दल विचार करतेस त्यात अजून काहीही ठरलेलं नाही आहे. भविष्यात काय होईल हे जाणून घेण्याच्या प्रयत्नामुळे तू तुझं वर्तमान हरवत आहेस. आणि खरं सांगायचं तर युनिवर्स तसं होऊन देत नाही. कारण क्लॅरिटी आपल्याला मिळते ती तेव्हाच, जेव्हा आपण थांबतो, शांत बसतो आणि स्वतःच्या मनाचं ऐकतो. हे कार्ड तुला सांगते, आता स्वतःवर पुन्हा विश्वास ठेव. तुला सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम मिळणार नाहीत, पण ज्या दिशेने तू चालली आहेस ती योग्य आहे. पुढचा रस्ता दिसत नसेल तरी चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर युनिवर्स तुला गाईड करत आहे. तुला सायन्स दाखवत आहेत. तुला इंट्युशन येत आहे. फक्त तू थोडा वेळ स्वतःसाठी काढ. मोबाईल, नॉईज, गोंधळलेल्या भरपूर गर्दीच्या ठिकाणी आणि जगापासून थोडं दूर राहून बस. खोल श्वास घे आणि स्वतःला विचार, मला खरंच कोणती गोष्टीची भीती वाटते? जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक होतेस, तेव्हा मनातले धुके, विचारांचे जाळे आपोआप दूर होतील. युनिवर्स तुला आता सांगते, यू आर सेफ. तू ज्या गोष्टीची चिंता करत आहेस ती सुरक्षित आहे. फक्त विश्वास ठेव, सगळं योग्य वेळी स्पष्ट होईल. आणि लक्षात ठेव, ओव्हर थिंकिंग म्हणजे इमॅजिनेशनचा ताण आहे, इंट्युशनचा नाही. जेव्हा तू शांत राहतेस तेव्हा तुझं इंट्युशन तुला खरं मार्ग दाखवतो. म्हणून आज स्वतःला सांग, मी शांत आहे, माझं युनिवर्सवर विश्वास आहे. कारण क्लॅरिटी ॲक्शनने येते, वरीने नाही. तुझं मन शांत कर आणि फक्त थोडा संयम ठेव. माझी ही रीडिंग तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.